दिवाळीतील सर्वात शुभ रात्र म्हणजेच लक्ष्मीपूजनाची रात्र. लक्ष्मीपूजन ही फक्त एक पूजा नाही, तर ऊर्जा, श्रद्धा आणि समृद्धीचं प्रतीक आहे. या दिवशी आपण केवळ देवीचं आवाहन करत नाही, तर आपल्या जगण्यात समृद्धीचं स्वागत करतो. लक्ष्मी तिथेच येते जिथे स्वच्छता आणि शांती असते. म्हणूनच आपण या दिवशी घर स्वच्छ करतो, सुंदर अशी रांगोळी काढतो आणि दाराला तोरण लावतो. कारण या सर्व गोष्टी सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतात. सुगंधी धूप, कापूर आणि चंदनाचा सुगंध हा लक्ष्मीला प्रिय आहे. अमावस्येची ही रात्र गडद अंधाराने भरलेली असते आणि त्या अंधारात आपण माता लक्ष्मीसाठी श्रद्धेचा एक दिवा प्रज्वलित करतो. लक्ष्मी पूजेत फक्त लक्ष्मीची पूजा केली जात नाही, तर लक्ष्मी सोबत श्री गणेश आणि माता सरस्वती यांचीही पूजा केली जाते. कारण लक्ष्मी सोबत ज्ञान आणि बुद्धी देखील येते आणि आपले जीवन समृद्ध होते. फक्त पैसे मिळवणे म्हणजे लक्ष्मी नाही, तर त्या पैशाचा सदुपयोग करणे हेच खरं लक्ष्मीचं वरदान आहे. त्या रात्री पुस्तके, नाणी, दागिने आणि पैसे देवीच्या पूजेसमोर ठेवावे, कारण त्या क्षणी विश्वाच्या संपादनात धनाकर्षाची शक्ती प्रखर असते आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राच्या उच्चाराने ती शक्ती जागृत होते. रात्रभर आपण एक अखंड दीप प्रज्वलित करावा, कारण त्या दिवाच्या प्रकाशात लक्ष्मीचा आशीर्वाद निरंतर राहतो. लक्षात ठेवा, लक्ष्मी तिथेच वास करते जिथे मन स्वच्छ, स्वभाव नम्र आणि हृदयात कृतज्ञता असते. या दिवाळीत फक्त पैसे नव्हे, तर शांती, समाधान आणि समृद्धीची खरी लक्ष्मी आपण आपल्या घरी आणूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.